नमस्कार सर्वांना, मी दीपाली तुम्हा सर्वांचे स्वागत करते शिवण क्लासच्या चौथ्या भागामध्ये. यापुढील भागात आपण कटोरी ब्लाऊज पेपर कटिंग पाहिली आहे. आजच्या भागात आपण 30 पेपर कटिंग वापरून कापडावरती ब्लाऊज कटिंग करून घेणार आहोत. व्हिडिओला स्किप न करता पूर्ण पहा, तरच तुम्हाला योग्य माहिती मिळेल. चला तर जास्त वेळ न घालवता वळूया आपल्या विषयाकडे. अशा प्रकारे आपल्याला ब्लाऊज पीस उलटे करून डबल फोल्ड कापड घेऊन घ्यायचं आहे. ब्लाऊज कटिंग करताना केव्हाही उलट्या बाजूने कापड ठेवूनच आपल्याला ब्लाऊज कटिंग करायचे आहे. अशा प्रकारे कापडाची बंद बाजू आपल्या बाजूने ठेवायची आहे. कापड कुठेही कमी जास्त न करता व्यवस्थित आपल्याला ठेवून घ्यायचे आहे. 38 साईजचे ब्लाऊज आपण कटिंग करून घेतले होते. पेपर कटिंगमध्ये जे पार्ट आपल्याला मिळाले ते पार्ट जसेच्या तसे ठेवून आपल्याला पूर्ण पार्ट मार्किंग करून घ्यायचे आहे. अशा पद्धतीने आधी कापडावरती पूर्ण पार्ट व्यवस्थित आपल्याला ठेवून घ्यायचे आहे. कटोरी ही नेहमी आपल्याला अशा क्रॉस कपड्यामध्ये कटिंग करायची असते. ज्या बाजूने कपडा असा लांबला जातो अशा बाजूने आपल्याला कटोरी कटिंग करायची असते. अशा पद्धतीने मी क्रॉस कपड्यावरती कटोरी ठेवून घेतलेली आहे. बाह्या सर्व पार्ट आपल्याला व्यवस्थित ठेवून घ्यायचे आहे आणि क्रॉस पट्टी हे पार्ट आपल्याला जसे तसे चॉकने मार्किंग करून घ्यायचे आहे. अशा पद्धतीने मी सगळे पार्ट मार्किंग करून घेणार आहे. ब्लाऊज कटिंग करून घ्यायचे आहे. पार्ट कटिंग करून घेतलेले आहे. पाठीमागचा भाग, समोरचा भाग, कटोरी, बाही आणि क्रॉस पट्टी. क्रॉस चिन्ह देऊन घ्यायचे आहे. त्या बाही जोडताना खोल भाग कोणता आहे हे आपल्या लक्षात राहते. बॅक पार्टलाही आपण पाठीमागचे डाच देऊन घेणार आहोत. शोल्डरचा मध्य काढून अशा प्रकारे आपल्याला आपल्या डाचाची उंची घेऊन घ्यायची आहे. मी इथे 4.5 इंचाचा डाच घेणार आहे आणि खाली अर्धा इंच. अशा पद्धतीने आपल्याला डाचाची मार्किंग करून घ्यायची आहे. अशा पद्धतीने ब्लाऊज ठेवून दुसऱ्या डाचाची मार्किंग आपल्याला करून घ्यायची आहे. कटोरीच्या डाचाचीही मार्किंग आपण करून घेणार आहोत. वरच्या बाजूने 2.5 इंच आणि खालच्या बाजूने 1.5 इंचावर दोन्ही बाजूने पॉईंट देऊन मी कटोरीचा डाच आखून घेणार आहे. याही बाजूला आपल्याला कटोरीचा डाच आखून घ्यायचा आहे. ब्लाऊज आपण कटिंग करून घेतलेली आहे. डाचाची मार्किंग करून घेतल्यामुळे ब्लाऊज शिवायला आपल्याला अवघड जाणार नाही आणि डाचही सारखे मार्जिन घेऊन आपले जोडले जाईल. मी एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला ब्लाऊज कटिंग करून दाखवलेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. यापुढील भागात आपण या ब्लाऊजची स्टिचिंग पाहणार आहोत. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनपूर्वक खूप धन्यवाद तुमचे.